नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. जगदंब. मित्रांनो, आज आपण सफाळे या गावातील तांदूळवाडी या किल्ल्याकडे आलेलो आहोत. आज माझ्यासोबत माझे मित्र प्रमोद शिर्के आणि मी स्वतः प्रकाश पाटील, आम्ही दोघेच जण आलेलो आहोत आणि गावातील एका छोट्या मुलाला गड दाखवण्यासाठी घेतलेला आहे. हा गड तांदूळवाडी मार्गे किमान 1.5 ते 2 तासामध्ये आपल्याला पूर्ण करता येतो. इथवर येण्यासाठी आम्ही 2 व्हीलरने तांदूळवाडी गावापर्यंत पोहोचलो. इथून पुढची वाट ही गावातूनच आहे. गावाच्या सुरुवातीपासूनच काही पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यानंतर अंदाजे 15 ते 20 मिनिटानंतर एका माचीवर पोहोचतो. या माचीपासून एक वाट सोंडेच्या दिशेने जाते, कड्याच्या दिशेने जाते आणि दुसरी वाट आहे आणखी पुढे 10 मिनिटे चालल्यानंतर जंगलवाटेतली आहे. जंगलवाटेतली वाट ही सोपी असून थेट आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. तर दुसरी वाट ही थोडीशी कठीण आणि घसरणीची आहे. त्यामुळे आपण सोबत जर लहान मुले आणि नवोदित ट्रेकर्स असतील तर त्यांच्यासाठी आपण मधली वाट धरावी. सोंडेवरील वाटेच्या दिशेनं, कड्यावरील वाटेच्या दिशेनं आपल्याला लवकरात लवकर गडापर्यंत पोहोचता येते. येथून आपल्याला गडावरील टाक्यांच्या दिशेकडे येता येते. तर मधल्या वाटेनं आपण प्रवेशद्वारापासून पुढे गेल्यानंतर मोठ्या गुहेपाशी येतो. दोनही वाटा आपल्याला गडाकडे घेऊन जातात. हा गड मोठा असल्याने, त्याचप्रमाणे इथे अनेक वाटा असल्यामुळे आपण गावातील एखादा गाईड किंवा माहितगार सोबत घेणे आवश्यक आहे. हा गड आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केल्यास येथील सृष्टी सौंदर्य अगदी स्वर्गापरी भासते. या गडाचा इतिहास काही प्रसारमाध्यमे तसेच वेबसाईटच्या द्वारे संकलित केलेला आहे तो असा. यात काही त्रुटी किंवा चुका असू शकतील किंवा कमतरता असेल त्याबद्दल क्षमस्व. तांदूळवाडी किल्ला हा सुमारे 1900 फूट उंचीचा आहे. सफाळे रेल्वे स्टेशनपासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. मराठ्यांनी इसवी सन 1737 हा किल्ला हस्तगत केला होता. याच्या डोंगर माथ्यावर पाषाणात खोदलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. जलकुंभ असून तटबंदीच्या खुणा देखील आहेत. डोंगराच्या पूर्व पायथ्यापासून जवळ गेल्यानंतर वैतरणा नदी वाहते हे आपल्याला दिसते. नदी शेजारीच ललठाणे नावाचे खेडे वसलेले आहे. गावाजवळ जलसंचयिका आहे. ती पोर्तुगीजांनी बांधली असावी असं म्हटलं जाते. 13व्या शतकात राजा भीमदेव याचे राज्य होते. समुद्राकाठी शूरपारक म्हणजेच नालासोपारा, महिकावती म्हणजेच माहीम येथे होते. पुढे 1454 अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर केला. त्यापैकी एका बहादूर शहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदूळवाडीचा किल्लेदार केला. त्यानंतर या भागावर पोर्तुगीजांचा अंमल बसला. पेशव्यांच्या काळात हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या हातात आला. पायथ्यापासून गड चढल्यानंतर आपल्याला दगडांनी रचलेल्या तुटक अशा 4 फूट उंचीची तटबंदी दिसते. या तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी चौकोनी हौद आहे. पूर्व व पश्चिम कड्याच्या खडग्यामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत, कुंड आहे. या गडावरून आजूबाजूचा परिसर आपल्याला सहज दिसतो. गडावरील रानामध्ये विविध प्रकारचे वृक्षवेली तसेच पशुपक्षी आहेत. ही आहे या गडावरील गुहा किंवा पाण्याची टाकी. तांदूळवाडी किल्ल्यापर्यंत येण्यासाठी विरार मार्गे सफाळे येथे उतरून तांदूळवाडी गावाकडे एसटी किंवा जीपने आपण जाऊ शकतो. बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण शक्यतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आल्यास येथील सृष्टी सौंदर्य अतिशय सुंदर असते. तर हा मुंबईजवळच असलेला छानसा किल्ला पाहण्यासाठी आपण या किल्ल्याला जरूर भेट द्या. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. आपण सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचा कचरा हा किल्ल्यावर कुठेही टाकू नका. आपले गड आणि ऐतिहासिक वास्तू यांचं संरक्षण तसेच सांभाळ करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे.
या ठिकाणी काही गडप्रेमी रात्री निवासासाठी आले होते आणि येथे त्यांनी स्वतःहून भोजन बनवून सकाळची न्याहारी उरकली होती आणि यानंतर पुढे ते किल्ल्यावरून उतरणार होते. ते बसलेत त्या ठिकाणी काही पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसत आहेत. यापैकी काही टाक्यांमधलं पाणी हे पिण्यायोग्य आहे. याच ठिकाणी आपल्याला तटबंदीची भिंत देखील दिसत आहे. या विभागातील काही गडप्रेमी संस्था गड संवर्धन करण्यासाठी नियमित येत असतात. त्यांनी या गडाचे संवर्धन केलेले आहे. या गड संवर्धन करणाऱ्या संस्थांना आमचा प्रणाम. या ठिकाणी आहेत काही वाड्याचे अवशेष तसेच तटबंदीचे अवशेष. हे आहे गडावरील मंदिर. सध्या भग्न अवस्थेमध्ये आहे. त्याच्या बांधकामाचे अवशेष या भागामध्ये इतस्ततः पसरलेले आहे. इथे आपल्याला पाण्याची टाकी दिसते आहे. तसेच काही वाड्यांचे अवशेष देखील आपल्याला दिसत आहेत. ह्या आहेत येथील गडावरील पाण्याच्या टाक्या.
या ठिकाणी पुरातन मंदिर असावे असे दिसते आहे. काही अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या पाण्याच्या टाकीकडे येताना थोडे सांभाळूनच यावे लागते. ही टाकी आपल्याला लगेच लक्षात येत नाही. डोंगराचा एक कडा उतरून आपल्याला खाली यावे लागते. आमच्या सोबत असलेल्या गाईडने ही दाखवली, त्याच्यामुळे कळली. तर बंधूंनो, हा किल्ला आपण पाहण्यासाठी नक्की तांदुळवाडी या गावाला भेट द्या.